अत्यंत महत्त्वाची बातमी आहे। दिशा साल यांचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट आता समोर आलेला आहे। दिशावर लैंगिक अत्याचार झालेला नाही असं पोस्टमॉर्टम रिपोर्टमधून स्पष्ट झालंय। दिशाचे वडील आणि वकिलांनी आदित्य ठाकरेंवर आरोप केलेले आहेत, मात्र पोस्टमॉर्टम रिपोर्टमधून लैंगिक अत्याचार झाला नसल्याचं स्पष्ट झालेलं आहे। डोक्याला गंभीर इजा आणि शरीरावर जखमा झाल्यानं मृत्यू झाल्याचं या रिपोर्टमध्ये नमूद करण्यात आलं आहे। तर या रिपोर्टमध्ये काय आहे आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून बघतोय। दिशावर लैंगिक अत्याचार झालेला नाही असं रिपोर्टमध्ये म्हटलं आहे। अनेक फ्रॅक्चर झाल्यामुळे दिशाचा मृत्यू झाल्याचं म्हटलेलं आहे। डोक्याला गंभीर इजा झाली आणि शरीरावर जखमा झाल्यानं तिचा मृत्यू झालाय असं रिपोर्टमध्ये लिहिलं आहे। तोंडातून आणि नाकामधून रक्तस्राव झालाय। डोळे, हात, पाय आणि छातीजवळ जखमा झालेल्या होत्या। दिशाच्या समोरील दात देखील पडलेले होते। 11 जून 2020 ला दुपारी 4 वाजता पोस्टमॉर्टम करण्यात आलेला आहे। तर काही वेळापूर्वी या संदर्भात किशोरी पेडणेकर आणि राम कदमांनी TV9 ला प्रतिक्रिया दिली आहे, ऐकूयात। कुठलाही एखादा मृत्यू होतो जेव्हा असं वरून पडली वगैरे, तर उलट त्याला तर डायरेक्ट सगळं बघितलं जातं आणि पीएम रिपोर्ट मिळाल्यानंतरही तुमचं संशयाच्या सुया घुसवतच राहायच्या। अरे तुमच्या मेंदूमध्ये काय किडे पडलेत काय? अरे म्हणजे आमदार आहात ना तुम्ही, लोकांना दिशा द्यायची की दिशा दिहीन करायचं लोकांना? आम्ही तर पहिल्या दिवशी आदित्य ठाकरेंनी पण पहिल्या दिवसापासून सांगितलं की चौकशी करा। कधी फक्त तुमच्या ज्या बकवास चाललेत कदमा या अशा राम कदम सारख्या भाजप आमदारांच्या, त्याचा तिटकारा येतो, त्याचा राग येतो। जर एखाद्या मुलीचा बाप की ज्यानं आपले पोटशी पोरगे गमावले, त्या माणसाचं म्हणणं असेल की माझ्या मुलीच्या मृत्यू प्रकरणात मला न्याय मिळालेला नाही, तर आपण त्यालाच म्हणणं की तुझीच नार्को टेस्ट करू, तर हे काही मानवी मूल्यांमध्ये बसणारं नाही, हे नैतिकतेत पण बसणारं नाही। हे माझं व्यक्तिगत मत आहे, हा काही कोणावर आरोप नाही।